मणिकरण शिव मंदिर. मनालीच्या नरेंद्रमे परिसरात वसलेले मणिकरण शिव मंदिर या प्रदेशाच्या समुद्र, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाची साक्ष देते. शतकानुशतके जुनी इतिहास असलेले हे मंदिर यात्रेकरूंसाठी आध्यात्मिक ओएसिस आणि हिमालयाच्या गुरुतेचा शोध घेऊन इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या मंदिराला मनाली गरम पाण्याचे मंदिर मणिकरण असेही म्हणतात. या व्लॉगमध्ये आपण मणिकरण शिव मंदिराचा आकर्षक इतिहास खोलवर जाऊन पाहणार आहोत. सुप्रभात मित्रांनो, स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा आपला मनालीमधला 4था दिवस आहे आणि आज आपण इथून चेकआउट करतो, जे की आपल्याला 3 दिवस राहिलो. मित्रांनो, खूप मनाली फिरलो आपण, जे काय तुम्हाला मी सर्व काही शेअर केलं. आज आपण जायचं आहे कसोलला, जे की येताना आपण विष्णू टेम्पल प्लस जे ॲडव्हेंचर आहे ते आपण करायचे. मित्रांनो, हे जे तुम्ही बघता घातलेलं हे मित्रांनो मी काल रात्री मॉल रोडवरून घेतले, जे की सगळ्या दुकानात मित्रांनो 2000-3000 अशी प्राईस होती. मी खूप फिरलो, शेवटी मला 1000 सापडलं. कोण मित्रांनो कमीच करत नव्हतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 1000 रुपयाला घेतले, हे बघा मॉल रोडवरून. तर मित्रांनो, जे काय आज आपण करणार आहे ते तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे. तर चला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, कंप्लीट 1 तास ट्रॅव्हल करून आपण आता पोहोचलोय शॉल फॅक्टरी जवळ, जे की आपल्या रूम पासून 30 किलोमीटर होतं. आणि मित्रांनो, तुम्ही जर तुम्हाला शॉल घ्यायचा असेल, तुम्ही फॅक्टरीमध्ये या, तुमचे ड्रायव्हर तुम्हाला सांगतील की असं शॉल भेटतात स्वस्त दरामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो 1991 शॉल फॅक्टरीचं दुकान आहे, तुम्हाला मी आज जाऊन दाखवतो. या हे बघा मित्रांनो, किती मोठं आहे. जीप मध्ये पण छान आहे बघा. कितीला आहे? कितीला आहे? 1450. बाबा हा आमचा ब्लॉगर आहे, पूर्ण आमचा ब्लॉग करतोय. हे बघा 1450 रुपये एल साईज. घेऊन टाका सगळं. तू सगळं ब्लॉगला टाक, मी काय काय घेते. हे बघा मित्रांनो, शॉल फॅक्टरी मध्ये तुम्हाला स्वेटर सुद्धा भेटतील. स्वेटर, शॉल्स जे तुम्हाला हवं ते भेटेल, जे की मनालीमध्ये कपड्यामध्ये भेटतात ते सर्व भेटेल. अशा प्रकारे आहे. हे बघा अशा प्रकारे आहे. 2050 रुपयाला आहे. मित्रांनो, तुम्हाला खूप चांगल्यामध्ये भेटेल, फक्त महाग असतात ते भेट. ही 2000 रुपयाला, हे मार्केटमध्ये तुम्हाला 3000 रुपयाला भेटणार. आता सीन आहे. तुम्ही काय घेताय? शॉल घ्यायचा, लेडीज शॉल. तुम्हाला मित्रांनो बेडशीट सुद्धा भेटतील. अशा चादर आहेत. हे बघा, हे कोट आहेत शॉल फॅक्टरीमध्ये, जे की हाताने बनवलेलं असते. मित्रांनो, हे सगळं हाताने बनवलेलं फॅक्टरी. हे बघा मित्रांनो, तुम्हाला असे हे पण भेटतील, चादर, छोट्या या वस्तू आहेत सगळ्या शॉल फॅक्टरीमध्ये. नाईस ना, छान दिसतंय. मणिकरण डबल एक्सेल. येस, चांगलं दिसतंय. दिसतंय ना, छान वाटतंय. सिलेक्टेड बाय मी. फिक्स प्राइस. तुम्हाला 1 रुपया कमी नाही, जास्त नाही. फिक्स प्राइस 1200 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही शॉल फॅक्टरी आहे. मित्रांनो, मला स्नेहाताईने मला मस्त गिफ्ट दिलं, जे की शॉल तुम्हाला मी दाखवतो. पुढे आपली शॉल गिफ्ट दिलेली. अशा प्रकारे आपल्याला गिफ्ट भेटले स्नेहाताईकडून. आता ही शॉल बघितलं ना, मला ह्यांची आठवण येईल मनाली ट्रिपची. येस येस, थँक्यू दिल्याबद्दल. मोस्ट वेलकम. तर मित्रांनो, अशा प्रकारे शॉल फॅक्टरी आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या इथं. थोडं महाग भेटेल पण चांगलं भेटेल. मित्रांनो, शॉल फॅक्टरी पासून पुढे आल्यावरती 1 किलोमीटर इथं विष्णू टेम्पल आहे, जे की असा एरिया आहे बघा. हा व्ह्यू आहे आणि समोरच विष्णू टेम्पल आहे. हा पार्किंग एरिया, सगळ्याच्या रस्त्या साईडून गाड्या लागल्यात मस्त अशा. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, बिलासपूर, मंडी, चंदीगड अशी बोर्ड लावले सगळे. आणि हा असा व्ह्यू आहे रस्त्या साईडून. चला आलोय तर जाऊन येऊयात. 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे.
शॉल फॅक्टरी जवळ. तिकडे मित्रांनो रिव्हर राफ्टिंग सुद्धा होतं या नदीमध्ये आणि पॅराग्लायडिंग प्लस खूप काय होतं ॲडव्हेंचर. तुम्ही आलं तर या. आणि समोर आहे विष्णू टेम्पल. मित्रांनो इथे जेवणाचं हे पण आहे, म्हणजे तुम्हाला प्रसाद पण भेटेल झाल्यावरती. दर्शन नाही काय नाही, जेवायला नाही रे इथे. कोणतरी करून देते आधी. कोण ग? मग तेच तर. पण जेवायचं आपण. बघा हे बघा मित्रांनो, अशी रस्ता आहे दगडातून भुलभुलैया. हे बघा भुलभुलैया आहे. मस्त आहे ना. मित्रांनो अशा प्रकारे आपण आता दर्शन केले. मित्रांनो अतिशय सुंदर मंदिर आहे. मित्रांनो 3 मजली इमारत आहे, त्यामध्ये ती असे एक मंदिर आहेत. आणि मित्रांनो इथं फूड सुद्धा आहे, म्हणजे जेवण सुद्धा आहे, प्रसाद सुद्धा. त्यामध्ये राईस, 2 भाज्या होत्या. अशा प्रकारे जेवण होतं. खूप छान मित्रांनो जेवण होतं. फक्त मोबाईल आणि व्हिडिओग्राफी अलाउड आहे, तरी पण मी थोडंफार शूट केले. तुम्ही बघितलं असेल. तुम्ही जर आलात तर नक्की व्हिजिट करा विष्णू टेम्पलला. मित्रांनो अतिशय सुंदर मंदिर आहे. आता आपण इथून सरळ जायचं आहे मणिकर्णिकाला, जे की इथून पण जवळ जायचं. तिकडे पण मित्रांनो ते खूप सुंदर मंदिर आहे, ते तुम्हाला मी नक्की दाखवतो. तर चला जाऊयात. मित्रांनो अशा प्रकारे थोडं आम्ही थांबलोय, कारण की ड्रायव्हरला खूप भूक लागली होती. तर तो बोला मी जेवून येतो. तर माझ्या मागे मित्रांनो हे जे हॉटेल आहे तो जेवायला गेलाय. आणि माझ्या मागे जो मित्रांनो रोड आहे हा सरळ मणिकर्णिका मंदिर तिकडे जातो. मित्रांनो एकदम कच्चा रोड आहे आणि एकदम दगडाचा रोड आहे. 1 वेच आहे मित्रांनो, जे की फक्त सिंगलच गाडी आणि सिंगलच गाडी जाते अशा प्रकारे. आणि मित्रांनो हे बघा रोड अशा प्रकारे हा साईडचा एरिया आहे, जो की पुढं जातो मणिकर्णिकेला. हे बघा पहाडी लोक. अशा प्रकारे इकडं थोडे मोठे हॉटेल्स आहेत, ते असं हे ट्रक बिक जातात बघा. एकदम मित्रांनो कच्चा रोड आहे, रस्त्याचं काम चालू आहे आणि त्याचा रस्ता एकदम डेंजर आहे ना. इकडे दरे आणि इकडे दगड आहे असा विषय. तर बघा ड्रायव्हर कधी येतो. इथे एक कुत्र होतं, त्याला बिस्किट घातलं, त्याला थोडं खायला घातलं. आणि अशा प्रकारे दुकानं सुद्धा आहेत थोडी मोठी. इथे असा व्ह्यू आहे. तर बघूयात काय होतंय, आलं की जाऊयात आपण.
तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय मणिकर्णिकाच्या मंदिरापाशी, जी की आता मी रोडवरती उभा. इथून मित्रांनो खाली वाट गेले. आतमध्ये मित्रांनो मोबाईल अलाउड आहे नाही माहिती नाही, पण तुम्हाला मी ट्राय करून दाखवण्याचा. जे की मित्रांनो माझ्या मागाचं वेदर झाले बघा, फुल सनसेट झालाय आणि जी बर्फ आहे वरती त्यावरती मस्त किरण पडले, लाल भडक उठले आणि मग हे झेंडे किती दिसते बघा छान. बाकीचे मित्रांनो यायला लागले. आपण पटकन खाली जाऊ. संध्याकाळचे 5 वाजलेत. कंप्लीट 2 तास झाला आम्हाला इथे पोहोचायला, कारण की मित्रांनो ऑफ रोड आहे, म्हणजे रस्ता खूप खराब आहे आणि वन वे आहे, त्यामुळे ज्या एसटी आहेत त्या येतात ते त्यामुळं अडकली तर खूप टाइम जातोय. तर अशा प्रकारे हे सर्व आहे. 2 तास झाला मी ट्रॅव्हल करतोय. फायनली पोहोचले 5:30 वाजता इथं, जे की आता पटकन आपण दर्शन घेऊयात मग खाली जाऊयात. हे बघा मित्रांनो, इथं टूर्स अँड ट्रॅव्हलच्या गाड्या तिथं जेवण बनवतात. मणिकरण शिव मंदिर. मनालीच्या नरेंद्रमे परिसरात वसलेले मणिकरण शिव मंदिर या प्रदेशाच्या समुद्र, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाची साक्ष देते. शतकानुशतके जुनी इतिहास असलेले हे मंदिर यात्रेकरूंसाठी आध्यात्मिक ओएसिस आणि हिमालयाच्या गुढतेचा शोध घेऊन इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या मंदिराला मनाली गरम पाण्याचे मंदिर मणिकरण असेही म्हणतात. मणिकरण शिव मंदिराचा इतिहास पौराणिक कथा आणि लोककथांनी भरलेला आहे, ज्याच्यामुळे भारताच्या सांस्कृतिक कलाकृतींमध्ये रस असलेल्यांसाठी ते एक मनमोहक ठिकाण बनले आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी एकदा या पवित्र स्थानची निवड त्यांच्या निवासस्थान म्हणून केली होती. आख्यायिका अशी आहे की कठोर तपश्चर्येनंतर भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी मणिकरणला त्यांचे निवासस्थान बनवण्याचा निर्णय घेतला. असे म्हटले जाते की भगवान शिवच्या क्रोधामुळे पृथ्वी हादरली, ज्याच्यामुळे या परिसरात गरम पाण्याचे झरे निर्माण झाले. पार्वती नदीच्या वाहत्या पाण्यात देवी पार्वतीचे कानातले हरवणे ही एक मंदिराशी संबंधित एक उल्लेखनीय आख्यायिका आहे. या नुकसानाने व्यथित होऊन तिने भगवान शिव यांना ते परत मिळवून देण्याची विनंती केली. भगवान शिवने त्यांच्या शेषनागाला कानातले शोधण्याची आज्ञा दिली. जेव्हा शेषनागाला ते सापडले नाही तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी त्यांचा 3रा डोळा उघडला. त्याच्यामुळे गरम पाण्याचा मोठा उद्रेक झाला. चमत्कारिकरित्या उकळत्या पाण्यातून कानातले बाहेर आले आणि त्या ठिकाणी मणिकर्णाचे झरे जन्माला आले. तर मित्रांनो, तुम्ही मंदिर पाहिलं असेल. मित्रांनो, अतिशय सुंदर मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटते आल्यावरती. मनाली मित्रांनो ते वेगळं राहिलं, तो एन्जॉय करण्याचा पार्ट आहे. पण मित्रांनो, इथं आल्यावरती जे समाधान आहे ते कुठंच नाही. खूप सुंदर वाटते. फक्त मित्रांनो मेन मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाहीये. इथं फक्त जे बाहेर मंदिर आहे तिथं फक्त अलाउड आहे. ज्या मंदिराच्या बाहेर मित्रांनो उकळत्या पाण्याचे कुंड आहे तुम्ही बघितले असतील, त्यामध्ये मित्रांनो प्रसाद आहे, जसं की राईस जो भोजन करतो आपण, म्हणजे प्रसादाला जो राईस वापरतात तो मित्रांनो इथंच बॉईल होतो त्या कुंडांमध्ये. कारण की मित्रांनो एवढं पाणी गरम आहे, त्या पाण्यामध्येच मित्रांनो ते राईस ते सर्व बॉईल होतं. आणि जे भक्त येतात ते मित्रांनो प्रसाद घेतात नॉर्मल छोट्या पुडीमध्ये, त्याला एक दोरा बांधून त्यामध्ये सोडतात. 15 मिनिटं मित्रांनो ठेवला ना तर ते सुद्धा बॉईल होतं. अशा प्रकारे मित्रांनो एवढं उकळलेलं पाण्याचं कुंड आहे. आता नॉर्मल आरत्या लावल्यात. खूप प्रसन्न वाटते. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि माझ्या मागं तुम्ही पब्लिक बघू शकता. हे अशा वापा आहेत, उकळलेल्या पाण्याचे कुंड आहेत खाली. त्यामुळे स्नानाचं मित्रांनो कुंड वेगळा आहे आणि भोजन जे आहे बॉईल ते वेगळं आहे. ते मंदिराच्या बाहेर आहे. मेन मंदिरामध्ये फक्त मोबाईल अलाउड नाहीये. ते तुम्ही बघितलं असेल. मी आज काही शूट नाही करू शकलो, पण जे आहे ते तुम्हाला दाखवलं. थोडा मित्रांनो जर उजेड असतं तुम्हाला अजून खूप सुंदर दाखवलं असतं, कारण की ऑफ रोड होता त्यामुळे खूप टाइम गेला इथे यायला. संध्याकाळी 5:30 वाजले. तर अशा प्रकारे मित्रांनो सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर कधी आलात तर या मणिकर्णिकाला व्हिजिट करा मित्रांनो. खूप सुंदर मंदिर आहे. अशा प्रकारे हे सर्व आहे. मला मस्त टिकली लावली त्या महाराजांनी. तर आपण आता इथून मित्रांनो बाहेर जाऊयात, कारण की संध्याकाळी आपला कसोलमध्ये स्टे आहे. ते तुम्हाला मी रूमवरती गेलं दाखवून रूम कशी आहे काय. अशा प्रकारे सर्वजण बाहेर आहेत. आपण जाऊयात बाहेर. हे बघा बॉईल झालेले तांदूळ, जे की 15 मिनिटांमध्ये त्या कुंडामध्ये बॉईल झालं. किती उकळलेलं पांडे असं. त्यात आंघोळ केली तर काय होईल? बॉईल होईल. आपण पण आपला भात होणार आपला. बरं हे बघा उकळतेले हे डेरे डेरे. हांड्यामध्ये काय राईस आहे. राईस आहे ना, राईस डाल वाफायच्यात, त्यामुळं हे झालंय. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे हेच जेवण आपल्याला भेटणार खायला, जे की असं हे आहे. तर मित्रांनो आत्ता आपण बसलोय गरम गुफेमध्ये, जे की मित्रांनो बघले असेल खूप लोक इथं बसलेत, जे की बाहेरचे आहेत. मला वाटते नेपाळचे दिसतात. सगळे नेपाळचे वाटतात ना आतमध्ये. हे बघा गरम बॉईल केलेला राईस आहे. 15 मिनिटं ठेवला तेव्हा बॉईल झालाय. बॉईल झाला असेल.
बॉईल झालाय बॉईल. 20 to 15 minutes ठेवायचं. हे बघा राईस शिजलेत, भात शिजलाय. हा जो मित्रांनो राईस आहे हा मगाशी बॉईल केला आम्ही 15 मिनिटांमध्ये त्या कुंडामध्ये. आता आम्ही हा खातोय. तर मित्रांनो बॉईल झालाय जे की 15 मिनिटांमध्ये. खूप छान लागतं. आता इथून प्रसाद घेऊया त्यांनी जायचं आहे. सो मित्रांनो आम्ही इथे तोंड हात पाय धुतले. मित्रांनो आपल्या घरात कसं आपण पाणी उकळतो तसं पाणी आहे जे की वरच्या कोट्यातून खाली सोडलंय. इथं लोक आंघोळ करतात, स्नान करतात आणि हेच पाणी खाली जातंय नदीला. अशा प्रकारे मित्रांनो हे सीन आहे. इथं खूप मस्त वाटलं. फ्रेश झाल्यावरती मस्त वाटलं ना. एक नंबर. एकदम पाय गरम गरम, एकदम पाय गरम गरम. तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता बाहेर आलो. तुम्ही बघू शकता हे बघा हा बाहेरचा व्ह्यू आहे जे की माझ्या मागे एक मंदिर आहे. आणि मित्रांनो खूप जण ह्या ब्रिजवरून जातात आणि फोटोशूट करतात. तिकडे मंदिर आहे, तिकडे एक मंदिर आहे आणि उकळत्या पाण्याचं कोण तिकडे आहे. तर मित्रांनो हे होते मणिकर्णीचं मंदिर. खूप छान होतं मित्रांनो. आता आपण इथून सहज जायचं कसोलमध्ये जे की आपल्या इथं होमस्टे राहते ते तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो पटापट. चला जाऊयात. तर मित्रांनो आता आपण पोहोचले आपल्या हॉटेलजवळ. आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल अनुपम. हे अशा प्रकारे हॉटेल आहे बघा. हॉटेलचा बोर्ड सुद्धा मागे लावलाय आणि असं बाहेरून दिसतं. अशा प्रकारे आपला आजचा स्टे इथं असणार आहे जे की हॉटेलचं नाव आहे अनुपम. तर बघत नाही तर आतमध्ये रूम कशी आहे काय तुम्हाला मी सर्व काही दाखवतो. चला जाऊयात. मित्रांनो अशा प्रकारे हॉटेल आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात. ही गादी आपली बेड आहे. हे बघा अशा प्रकारे नॉर्मल फ्रेम आहे. इथे बल्ब आहे, पंखा, मिरर आहे. खूप वैतागले सकाळपासून. तोंड काळं पडले. ह्या मित्रांनो मध्ये आपण असणार आहे 3 जण. आपले मित्र सुद्धा आहेत 2 जण, ते सुद्धा येणार आहेत इथं. इथं काय नाही, टेलिफोन एक आहे. इथं एक नॉर्मल डायनिंग टेबल ठेवायसाठी 2 खोड्याचे आहेत. मागे टी व्ही आहे, सर्व पंखे सुद्धा आहेत. आणि इथं हे आहे गिझर. कसा वाजतोय बघा आता. गिझर वाजतोय, गरम पाणी होणार. आणि आहे बाथरूम. इथं झोपूया का आपणच. हे बघा किती चकचकीत आहे. हे बघा. तर मित्रांनो हे आहे आपली रूम जी की आजची रात्र आपली इथं असणार आहे. नाईट स्टे जे की आपण आहे आता कसोलमध्ये. हॉटेलचं नाव आहे अनुपम. तर खूप मित्रांनो सुंदर रूम आहे. तर मित्रांनो उद्याचं असणार आहे नॉर्मल मार्केट. ते सर्व ते तुम्हाला उद्या शेअर करेन. आणि उद्या संध्याकाळी 11:30 वाजता आपली ट्रेन आहे अंबालामधून. जिथून आपण आलो तिथूनच आपली ट्रेन आहे अंबालामधूनच. ते तुम्हाला मी उद्या सर्व शेअर करेन. तर मित्रांनो आता आपण हॉटेलच्या खाली आलोय आणि आमच्या ग्रुपमधल्यांचा आज बड्डे आहे. त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे जे की अशा प्रकारे मित्रांनो मस्त गाणे लावले. तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही बघा. तर मित्रांनो बर्थडे सेलिब्रेट करून झाला आहे. आता आपण आलोय जेवायला जे की अशा प्रकारे होलाय. ये क्या है? ये भी ये है ना बॉनफायर. ये कौन सा नहीं भाई. क्या करे ये लोकल तो दूर बोलते. ड्रिंक करके गर्म लग रहा है. ऐसा ठंडा है. Looking on my blood tattoo, not here. एक नंबर आहे बघा. हे राईस आहे, ही बटाट्याची भाजी आहे. ही काय आहे? बटाटा 7वीला पुजलाय आमच्या 5 दिवसाला बटाटा. सकाळपासून बटाटाच भेटतोय. आणि ही काय आहे?
ते अक्का मसूर आहे. अक्का मसूरची उसळ आहे आणि ही पनीर आहे. अशा प्रकारे आमचा ब्लॉगर्स थोडं राईस घेत आहे. हो का? खूप भूक लागलेली आहे. तो थोडा राईस घेत आहे आणि त्या हा ब्लॉगर योगेश नाही, ब्लॉगर ओमी. मोबाईल फक्त हँडल मी करत आहे. ब्लॉगर योगेश भाऊ. भाऊने आपल्याला चपाती घेतलेली आहे आणि भाऊ आता आपली जेवणची टेस्ट करून सांगणार आहे की काय टेस्ट आहे. अॅनिव्हर्सरीचे कपल आहेत. आजची यांची अॅनिव्हर्सरी आहे दोघांची. त्यामध्ये ही कबाब में हड्डी आहे आणि हा आपला ब्लॉगर आहे. हा आता जेवणाची टेस्ट करून आपल्याला सांगत आहे. थोडं कम्फर्टेबल होत आहे. थोडं कम्फर्टेबल झाल्यावर तो आपल्याला सांगेल काय टेस्ट आहे. हे बघा हे सांगतात आहे टेस्ट मस्त आहे. अप्रतिम. बट इसका कोई और है प्यार क्या है इसका अभी फिलहाल के लिए तो हम एनिवर्सरी मना रहे और उसके दिल में कुछ और ही है. आपको लगता है ऐसा है लड़का, बट ये सब जन का कहना है कि वैसा वैसा लड़का है. तो क्या कर सकते हैं अपन. मेरा हाल क्या है मेरे. यार अब मेरे को तो डोंट फॉलो. कंफ्यूजन हो रहा है भैया, कंफ्यूजन लग रहा है. आप थोड़ा माइंड फ्रेश कर लीजिए, थोड़ा खीर खा लीजिए तो आपको याद आ जाएगा. सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 10 वाजलेत आणि मस्त असं माझ्या मागं गॅलरीतून हा व्ह्यू दिसतोय बघा, जे की कसोल मधला, जे की आपण आता इथं होमस्टे केला होता. ह्याला अशी गॅलरी सुद्धा आहे. आता तुम्हाला मी दाखवली नाही एवढी कारण अंधार होता. तर अशा प्रकारे मित्रांनो तरी आम्ही तिथं नॉर्मल बॉन फायर केला होता, मजा मस्ती केली आणि अशा प्रकारे हे होमस्टे जे की मित्रांनो खूप सुंदर आहे. इथं सुद्धा खूप छान व्ह्यू दिसतात. हे बघा मित्रांनो, ही रूम पलीकडची, त्या पलीकडच्या 2 रूम सगळ्या आपल्याच आहेत, त्या दुसऱ्या लोकांच्या ते आपल्या आहेत. तर अशा प्रकारे तरी आम्ही पोरभर झोपलो होतो एकत्र. खूप झोप आली होती. काय नाश्त्यालाच ब्रेकफास्टला ब्रेड बटर, आलू पराठा, चाय. भूक लागले खूप रात्री डान्स करून. कुठे गेला माहिती रात्रीचा देव. हे बघा हॉटेल असं आहे. हॉटेल आला मित्र आला. गुड मॉर्निंग. सो मित्रांनो आता आपण चाललोय नॉर्मल मार्केट फिरायला, जे की कसोल मधलं. सगळेजण गाडीत बसलेत. हे बघा तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय कसोल मार्केटला, जे की आपल्या रूम पासून 3 किलोमीटर होतं. आपण आता इथं उतरलोय. तर मित्रांनो थोडीफार आपण शॉपिंग करायची आहे, जे की लोक करणार आहेत. मित्रांनो इथं मोबाईल शूटिंग अलाउड नाही, कारण की इकडं जास्त करून जे गांजाचे पेपर्स असतात ते इकडंच बनतात. तर जास्त करून मोबाईल अलाउड नाही, तो गांजा इकडेच बनतो. आणि मोबाईलमध्ये पण मित्रांनो शूट अवेलेबल नाही जास्त ठिकाणी. मी आता शूट करत होतो तर बोला की मोबाईल अलाउड नाही, कारण की इथं चिलिंग प्लस ते गांजाचे पेपर्स, ते सर्व सिगरेट ते भेटतं. तर अशा प्रकारे इथं अवेलेबल नाही. तुम्हाला तरी पण मी दाखवतो. या जरा मित्रांनो हे पेपर आहेत ना, ते गांजाचे आहेत आणि जास्त काय अवेलेबल नाही. तर गांजाचे पेपर्स आहेत. सिगरेट इकडचे सिगरेट वगैरे आहेत. हे वरची गांजे आहेत मला वाटतं. ते सिगरेट आहे इकडचे. हे लोकल सिगरेट आहेत काय. लोकल सिगरेट इकडचे जसा टाईपमध्ये दिसतात, पण ते लोकल सिगरेट. हे घेणार आहे. मित्रांनो माझ्या मागे जे शॉप बघताय ना तुम्ही, मित्रांनो मी मनालीमध्ये त्या बॅगची प्राइस विचारलेली, जो की मला बोललेला 5,500 रुपये. आणि सेम मी मित्रांनो प्राइस विचारली तर मला बोलला 600 रुपये. जाताना मित्रांनो मी बॅग घेणार आहे, तुम्हाला मी दाखवतो कोणती घेणार आहे काय. तर अशा प्रकारे सर्व आहे. शॉप्स आहेत बघा. सकाळचे 10 वाजलेत आणि असं मार्केट ओपन झाले आता. मित्रांनो मनालीमध्ये बेसिक वस्तू भेटतात, पण इकडे तुम्हाला सगळं युनिक भेटणार. हे बघा आम्ही जे बघितलं होतं मनाली मित्रांनो, इथं काहीच नाही. हे सगळं युनिक आहे. हे बघा पर्स. इकडे मित्रांनो हॉटेल्स सुद्धा आहेत बघा, जे की असे हॉटेल्स आहेत. हे सगळे हॉटेल्स आहेत वरचे आणि खाली मार्केट आहे, दुकान आहेत, शॉप आहेत. हे बघा मित्रांनो सगळ्या बॅग आहेत. हे बघा मस्त.
खूप साऱ्या मित्रांनो गोष्टी आहेत इथं. मॅक्स पॉन्चो हे बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक बॅग आहे. आपण घेतली ही वाली बॅग. हा नाही आलो खाली देतोय, खाली ही वाली बॅग घेतली आपण. हा खाली येतो. सिगरेट्स. सो मित्रांनो फायनली सगळं घेऊन झाले. मी एक बॅग घेतली स्वतःसाठी जे की त्याच्यावरती गांजाचं पान होतं आणि लोक इथं ब्राउनी घेतात हे बघा अशा प्रकारे. तर सर्वांचे मित्रांनो ऑलरेडी शॉपिंग झाले. आता आपण इथून सरळ जायचं आहे अंबाला म्हणजे चंदीगड. आपल्या सगळ्या ट्रेन आहे तिथून आपल्याला मित्रांनो खूप टाइम लागणार आहे जसं की 8 ते 10 तास असा वेळ लागणार आहे. तर चला मित्रांनो आपल्या इथं गाडी यायला लागली. आपण आता मेन मार्केटमध्ये हे बघा कसोलचं मेन मार्केट आहे हे घेतलंय. ते काय घेतलं ड्रीम कॅचर. सो मित्रांनो फायनली आपण पोहोचले आपल्या हॉटेलजवळ. हॉटेलचं नाव आहे अनुपम. रात्री तुम्हाला मी दाखवलं होतं जे की मित्रांनो कसोलच्या मार्केटच्या बाजूलाच आहे थोडे 1-2 किलोमीटर. आता सर्व वजन बॅगा चढवायला लागलेत कारण की ट्रिप ऑलरेडी खतम झाली, संपली ट्रिप. अशा प्रकारे बॅगा चालले चढवायच्या वरती. ट्रिप संपली आता. परतीचा प्रवास चालू आहे. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. जाताना तुम्हाला थोडंफार मी काही शॉर्ट दाखवेन त्यानं नक्की बघा. असं हॉटेल आहे बघा हॉटेल अनुपम. काय हॉटेल आहे का काय. सो मित्रांनो आम्ही ते एका ठिकाणी चाय प्यायला थांबलेलो. बघू शकता ते हॉटेल कसं आहे आतून बघा. सेम मित्रांनो सगळं पंजाब आहे. जे पंजाबचं कल्चर आहे ते सर्व इथं उभं केले आहे बघा अशा प्रकारे. जे मूर्ती बनवले स्टॅच्यू सगळे पंजाबचे म्हणजे त्यांची कल्चर आहे ते तसं बनवले. हॉटेलचं काहीतरी नाव ॲपले काहीतरी आहे अशा प्रकारे बघा. हे बघा मित्रांनो सेम महिला असल्यावर केली. हे बघ अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व वाटले. हे बघा सेम मित्रांनो पंजाबचं जे कल्चर आहे म्हणजे तिकडे लोक कसे राहतात तसं सण हे मूर्ती आणि स्टॅच्यू बनवले. जीप गाडी सुद्धा आहे आतमध्ये छोट्या पोरांसाठी छोट्या बाईक खेळणी. एंट्री आहे फॅमिली AC नॉन AC. हॉटेलचं नाव आहे एलिपिन. एलिपिन रिसेप्शन एरिया आहे मित्रांनो. एंट्री आहे ही. सन सन ना 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 सन. चाय पिणार आहे. चाय 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 चाय. आपल्या मुंबईला आणि आमच्याकडे तर ह्याच्या हा पण नाही भेटत 10 रुपयाला. हा किती रुपयाला आहे पण 10 रुपयाला नाही पण जास्त दिला असं बोलतोय. अशा प्रकारे हॉटेलचं नाव एलिपिन. एलिपिन एलिपिन हे असे स्टॅच्यू आहेत बघा मित्रांनो. मस्त असं सजवलंय. ही आपली गाडी तिथं उभी आहे आणि हा रोड आहे जो की चंदीगडला जातो. हे सगळी चहा प्यायला बसले तिथं अशा प्रकारे. खूप सुंदर आहे. कांगारू पण आहे. ऑस्ट्रेलियामधून मागवलंय कांगारू. ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो अशा प्रकारे हे हॉटेल आहे. खूप सुंदर हॉटेल आहे. आता आपण इथून सरळ उतरायचं आहे अंबालाला जे चंदीगडच्या पुढे आहे. तिथून आपली ट्रेन आहे संध्याकाळी. तर बघा काय होतंय. हे ड्रायव्हर काका आपले काच पोचतात काहीतरी 70 किलोमीटर आहे अंबाला इथून. 2 तास लागतील. बघत कधी पोहोचतोय. खूप सुंदर हॉटेल आहे. सर्वजण गाडीमध्ये बसलेत. पटापट आपण जाऊया.
फॉलो करेगा अपन। सारे चलो हमको 2 सीट तो मिल गया। अरे काय बाबा फॉग अभी हा वाला हा काय ये क्या इधर खेल तेरी गली गली फोटो में डिलीट मारी है यही है देख इधर गांव में रास्ता जा रहा है ना लोग मोड़ था यहाँ पे। हाँ मोड़ है वही। गाँव से बात यहाँ 2 रोड है। ढाकात गेलो असं कोण आहे कशी आहे ट्रिप? अरे एक नंबर झकास। ट्रेन तिकीट नाही एक्सपीरियंस ट्रेन तिकीट नाही मनाली ना हमारी वाट लगा दी। एक रोज झालं ना टेन्शन गेलं। मी कधी खोलणार आहे? मनालीनेच आपली वाट लावली। कब खोलेगा? कल तक आज यहीं गांव में ठहरने का इरादा है। भाई लोग बोल रहे हैं कि धुंध में इधर खेत में ही सो जाएगी। तो मैं बोलता हूँ कि राम राम से चलते हैं, जहाँ तक खुलता है रोड निकलेगी। आप चल रहे हो? देखते हैं। नहीं आप जाइए। हे बघ पाणी आलं ब्रिज बघा मित्रांनो रस्ता जाम झाला आणि सिंगल पुलाचं काम चालू आहे। ही नदी आहे नदी। हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हा पूल आहे जे की नदी आहे आणि सिंगल मित्रांनो रोड आहे, एकच गाडी जाऊ शकते यावरून। मित्रांनो एवढं ट्रॅफिक जॅम आहे, मागचे 2 दिवस आम्ही हातून गाडी चालवतोय अशा प्रकारे। दुसऱ्या मार्गे पण मित्रांनो आम्ही गेलो असतो पण तिकडे मित्रांनो इथे इतकं ट्रॅफिक आहे ना, कंप्लीट 3 ते 4 जातात त्या ट्रॅफिकमध्ये। आणि आमची 11 वाजताची ट्रेन आहे। ही जी मित्रांनो रोड आहे ना हा गावातून जातो। आता आम्ही गाडी थांबवल्यात नॉर्मल। मित्रांनो एवढा खतरनाक ब्रिज आहे ना आणि एवढं स्पेशल आहे ना पाण्याला, थोडी जर काही जर चूक झाली ना तर शेवटी वाहून जाईल असा सीन झालाय। आता आपली गाडी आली आहे, हे लोक आपली जाते आणि ब्रिजचं काम चालू आहे बघा या अशी मध्ये। मित्रांनो एवढं धोका आहे ना काय बोलता येत नाही। किती मित्रांनो ट्रॉफिक आहे मागे, हे बघा हे ट्रॉफिक आहे असं। हे आपली गाडी आली आता अशी अशा प्रकारे मित्रांनो नदी आहे। मला वाटतं पहिल्यांदा मित्रांनो हे तलाव आहे पण तलाव नाही आहे, ही नदी आहे आणि सिंगल ब्रिज इतकं स्पेशल पाणी जात आहे ना सांगू शकत नाही तुम्हाला। आपली 11 वाजता ट्रेन आहे तर बघत काय सीन होतोय। येऊ दे येऊ दे आंदे 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 आंदे। सो मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय अंबाला स्टेशनवरती, जे की मित्रांनो संध्याकाळचे 10 वाजलेत आणि असं वाटतं की पहाट झाली अशी। फुल मित्रांनो धुकं आहे, फुल धुकं। हे आपली मागाशी गाडी उभी आहे, हे बघा असं वाटतंय सकाळी पहाटेचे 5 वाजलेत। तर बघत मित्रांनो आपले ट्रेनचे तिकीट तर काय कन्फर्म नाही आहेत, तर काय होतंय बघा तुम्हाला मी काय सर्व काही शेअर करेन। चला सामान होतो रे आता आपले। और सर जी हमारे साथ सफर करके कैसा लगा? मस्त लगा फिर आएंगे हम। बघा मित्रांनो किती बॅग आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि छोट्या मोठ्या वरच्या 5 आहेत। उस साईड भैया उस साईड। तर अशा प्रकारे एवढ्या बॅग आहेत, हे बघा। ट्रिप कशी वाटली? पण एक नंबर, सगळं काय भारी झालं आणि आतापर्यंत भारीच चाललंय, मला आवडतंय। बघत ट्रेनवरती डिपेंड आहे काय सीन आहे काय। तुम्हाला जर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग आवडला असतील तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। अजून व्हिडिओ असे येत राहतील, तर स्टे ट्यून। बघत कधी ट्रेन येते काय। तर मित्रांनो ही जी गाडी आहे ना मित्रांनो ही अमृतसर गाडी आहे आणि ही जी लोक आता गाडीतून उतरत हे बघा अशा प्रकारे। तर मित्रांनो हे जेवण वाटतात लोकांना, सिख लोक आहेत आपलीच अशा प्रकारे मित्रांनो जेवण वाटतात गरीब लोकांना, ज्यांना भूक लागली त्यांना हे वाटतात अशा प्रकारे। त्यात मित्रांनो भाजी आहे आणि या थैलीमध्ये चपाती आहे, तुम्ही भाजी चपाती खाऊ शकतात। हे बघा अशा प्रकारे दादा खातात, भात भाजी आमटी चपाती, हे बघा अशा प्रकारे। हे बघा अशा प्रकारे मी इथं बसलोय मित्रांनो, जे की
तिथं आतमध्ये मी बॅगा टाकलेत आणि पॅन्ट्री आहे इथं समोर. इथं आतमध्ये जेवण बनतं, जे की रेल्वेचं चहा नाश्ता जेवण सर्व इथं असतं अशा प्रकारे. तर बघूयात काय होतंय. बाकी लोकांना जागा द्यायची झाली. TC ला आम्ही बोलून घेतलं की असं सीन झालाय. तर आमचं तिकीट कन्फर्म ऐन टाइमला कॅन्सल झालं आणि तरी सुद्धा आम्ही जनरलचं तिकीट काढलं, जे की पर पर्सन 400 रुपये बसलं होतं. असं ते बघा अशा प्रकारे आहे. पुढे कधी येणार आहे? तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय मथुरामध्ये, जे की श्रीकृष्ण यांचे जन्मस्थान आहे. मित्रांनो आपल्या ट्रेनमध्ये हीच लोक होती, त्यामुळे आपल्याला TC ने रात्री प्लेस अवेलेबल करून दिली. तो बोलला की बसा इथे. थोडे पैसे मित्रांनो एक्स्ट्रा घेतले आमच्याकडून. तिथे 1700 रुपये तिकीट होते, तिथं आमचं 2000 रुपये घेतलं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा सीन झालाय. पण आमच्या मित्रांनो जे पैसे येतील रिटर्न, जे की आम्ही ऑनलाईन बुकिंग केले, ते पैसे उद्या नाही तर परवा रिटर्न येतील. तर अशा प्रकारे आमच्या गाडीचं नाव आहे सुवर्ण मंदिर मेल. अशा प्रकारे आम्ही पकडली आहे अंबालावरून, जे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत जाणार आहे. आता रात्री पोचल आय थिंक 12 किंवा 1 वाजता, कारण की ऑलरेडी 1 तास ट्रेन ही लेट आहे. तर बघा मित्रांनो काय होतंय. हे बघा असं आहे मथुरा. परत कधी यायचं झालं तर तुम्हाला मी नक्की श्रीकृष्णाचं जन्मस्थान दाखवेल. चला जागा भेटली. टाकू का बिफोर आफ्टर? काय नाही तुझं? नाही जायचं. मित्रांनो आतापर्यंत आम्ही 3 TCंना पैसे दिलेत, जे की 15 ते 16,000 10 जणांचे. प्रत्येक स्टेटला प्रत्येक डिपार्टमेंटला TC वेगळं, त्यांना वेगवेगळे पैसे द्यायला लागतात. आता सुद्धा आम्हाला पैसे द्यायचे ते आता 1 स्टेशन आहे सुरतपासून पुढं, तेव्हा आम्हाला तिथे पैसे द्यायचे. पण त्यानंतर नाही लागणार, म्हणजे तुला आमची पर पर्सन काहीतरी 2200 ते 2300 रुपये जातात TCला. अशा प्रकारे संध्याकाळी 6 वाजले.